नमस्कार मित्रांनो. आज आपण नवीन टॉपिक शिकणार आहोत. त्याचं नाव आहे व्हॅलिडेशन. बघा समोर आपल्या स्टुडंटची काही नावं आहेत. ही नावं मी अशीच छोटी नावं घेतलेली आहेत. मराठी, इंग्लिश, हिंदी आणि टोटल असे आपल्याकडे कॉलम्स आहेत. व्हॅलिडेशनचा अर्थ काय? व्हॅलिडेशन म्हणजे करेक्टनेस. आपण एक एक्झाम्पल जे आत्ता बघतोय त्यातनं 2 मिनिटात तुम्हाला समजेल की व्हॅलिडेशन काय प्रकार असतो बघा. करेक्टनेस म्हणजे काय? हा जो फर्स्ट सॅन विद्यार्थी आहे, या सॅन विद्यार्थ्याचे मराठीचे मार्क्स काय आहेत बघा. ए-बी-सी. इंग्लिशमध्ये त्याला पी-क्यू-आर असे मार्क्स मिळाले आणि हिंदीमध्ये एक्स-वाय-झेड. बघा, आपल्याला मार्क्स जनरली हे नंबर्समध्ये मिळत असतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे मी तुम्हाला आधीच सगळं क्लिअर करतो, की आपली ही जी परीक्षा आहे आता मुलांची, ही 100 मार्कांची परीक्षा आहे. त्यापैकी सॅनला मराठीमध्ये ए-बी-सी, इंग्लिशमध्ये पी-क्यू-आर, हिंदीमध्ये एक्स-वाय-झेड असे मार्क्स मिळालेत. आपण टाइप केलेत, युजरने टाइप केले आणि एक्सेलने ते ॲक्सेप्ट पण केले. पण हे मार्क्स बरोबर आहेत का? करेक्ट आहेत का? तर नाही, करेक्ट नाहीयेत. चलो मी ह्याला डिलीट करतो. चला आता आपण लॅनबद्दल बोलूयात. लॅनचे मार्क्स बघा बरं. लॅनचे मार्क्स आहेत अल्फा न्यूमरिक म्हणजे कॅरेक्टर्स पण आहेत, नंबर्स पण आहेत. असेही मार्क्स नसतात. बरोबर आहे ना? म्हणजे हे पण चुकीचे आहेत. चलो मी याला पण डिलीट करून टाकतो. चलो फॅन बघा हा एक फार मोठा फॅन आहे शाळेमधला. मराठीत बघा त्याला 110 मार्क्स, इंग्लिशमध्ये 105, हिंदीमध्ये 120. एकदम फॅन आहे, हुशार आहे मग व्यक्ती. होऊ शकतं असं. म्हणजे कितीही हुशार जरी व्यक्ती असला, जर आपली परीक्षाच 100 मार्काची आहे, तर त्याला 110, 105, 120 असे मार्क्स मिळू शकतात का? नाही. ओके. म्हणजे हे पण करेक्ट नाहीयेच. चला हे पण मी डिलीट करून टाकतो. आता हा नेक्स्ट विद्यार्थी बघा, त्याचं नाव आहे कॅन. म्हणजे बिचारा कॅन शक्य नाही, पण ही कॅन म्हणून असं सगळे म्हणतात. पण त्याला बिचाऱ्याला मार्क्स किती आहेत बघा. -15, -26, -14. बघा, आपल्या इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असं काही नाहीये. पेपर आहे आपला 100 मार्काचा. म्हणजे कितीही विद्यार्थी कॅनसारखा जरी असेल, तरी त्याला मायनसमध्ये उत्तर मिळतील का? मार्क्स मिळतील का म्हणजे? नाही मिळणार. बरोबर की नाही? चलो हे पण मी डिलीट करतो. आता आला आपला मॅन. कॉमन मॅन आहे बिचारा. कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही बघा. मराठीमध्ये 56, इंग्लिशमध्ये 74 आणि हिंदीमध्ये 69. करेक्ट आहेत. हे मार्क्स करेक्ट आहेत. पण काय झालं होतं बघा, हे मी मागचे सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स बघा कसे. जसं की ए-बी-सी, ए-65, 110, -26 असे मार्क्स नाही मिळू शकत. पण युजरनी म्हणजे मी हे मार्क्स टाइप केले आणि एक्सेलनी ते ॲक्सेप्ट पण केले, की जे चुकीचे आहेत, इनकरेक्ट आहेत. तर एक्सेलमध्ये अशी फॅसिलिटी आहे, की युजरला चुकीचे मार्क्स टाइप करण्यापासून आपण रिस्ट्रिक्ट करू शकतो, थांबवू शकतो, की तू चुकीचे मार्क्स टाइप करू नकोस. ते कसं करायचं? आणि ती कमांड कुठली आहे? तर त्यालाच म्हणतात व्हॅलिडेशन. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, तर आपल्याला जिथे व्हॅलिडेशन्स ॲप्लाय करायचे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला या विद्यार्थ्यांसाठी, या सर्व विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्लिश, हिंदी असे मार्क्स टाइप करायचे आहेत. इथं आपल्याला व्हॅलिडेशन ॲप्लाय करायचं आहे. हे डिलीट करू. इथं काहीही पहिलं टाइप करू नका. जिथं व्हॅलिडेशन करायचंय तेवढ्या सेल्स पहिल्यांदा सिलेक्ट करा. केल्या सिलेक्ट. कमांड कुठे आहे? डेटा टॅबमध्ये डेटा टूल्स नावाचा ग्रुप आहे आणि त्या डेटा टूल्समध्ये डेटा व्हॅलिडेशन आणि त्याच्यामध्ये पुन्हा डेटा व्हॅलिडेशन अशी कमांड आहे बघा. इथं हा डायलॉग बॉक्स जो येतोय डेटा व्हॅलिडेशनचा बघा. ह्याच्यामध्ये परत 3 टॅब्स आहेत. सेटिंग्ज, इनपुट मेसेज आणि एरर अलर्ट. त्यापैकी आपण पहिला सेटिंग्ज हा टॅब आता बघूयात. सेटिंग्जमध्ये तो काय विचारतोय बघा. व्हॅलिडेशन क्रायटेरिया अलाऊ
इथे काय अलाऊ करायचंय आणि अलाऊच्या इथं आता आहे एनी व्हॅल्यू. काय अलाऊ करायचंय? एनी व्हॅल्यू. काहीही टाइप कर, तरी मी घेतो. म्हणून त्यांनी ए-बी-सी घेतलं होतं, A69 घेतलं, 110 घेतले, -16 घेतले, काही चालेल. कारण का इथं ऑप्शन काय होता? अलाऊ एनी व्हॅल्यू. त्याच्याऐवजी मी इथं क्लिक करतो आणि मी त्याला सांगतो, की अलाऊ काय कर तू पहिलं? नंबर अलाऊ कर. कारण का मार्क्स हे माझे कशामध्ये असणार आहेत? नंबर्समध्ये असणार आहेत. म्हणून मी इथं सांगतो होल नंबर. बरोबर आहे? आता खाली तो काय विचारतोय बघा, डेटा. डेटाचा अर्थ असा आहे, इथे सगळे लॉजिकल तुलनात्मक क्रिया करण्यासाठीचे ऑपरेटर्स ऑप्शन्स आहेत बघा. जसं की बिटवीन, नॉट बिटवीन, इक्वल टू, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू. बरोबर आहे? बघा, आपली परीक्षा 100 मार्कांची होती. मार्क्स हे कशामध्ये टाकले जातात? तर मार्क्स हे नंबरमध्ये टाकले जातात. म्हणून मी अलाऊ काय म्हणलं? नंबर. आता बघा 100 मार्काची जर परीक्षा असेल, तर सगळ्यात मुलगा जरी असेल, तरी त्याला मिनिमम मार्क्स किती मिळतील? 0. करेक्ट? आणि मॅक्सिमम मार्क्स किती मिळतील? हुशार विद्यार्थी जरी असला तरी 100. म्हणजे आपले मार्क्स हे 0 ते 100च्या मधले असणार आहेत. म्हणून मी इथं बिटवीन ऑप्शन सिलेक्ट करतो आणि मिनिममला सांगतो 0 आणि मॅक्सिममला सांगतो 100. बघा, आपण एवढंच आत्ता बघूयात. मी बाकी काही ऑप्शन सेट करत नाही. मी फक्त सेटिंगमध्ये सांगितलं काय अलाऊ कर, तर होल नंबर अलाऊ कर. डेटा कसा पाहिजे? इन बिटवीन च्या मधला. कशाच्या मध्ये? मिनिमम 0 आणि मॅक्सिमम 100 आणि मी ओकेला क्लिक केलं. बघा, आता काय झालं? जर मी इथं मगाचसारखं ए-बी-सी असं टाइप करायला गेलो आणि एंटर की प्रेस केली, तर मला तो काय सांगतोय? एक्सेलकडनं एक मेसेज आला, की "धिस व्हॅल्यू डझंट मॅच द डेटा व्हॅलिडेशन रिस्ट्रिक्शन्स डिफाईन्ड फॉर धिस सेल." तुम्ही जे काही त्याला रिस्ट्रिक्ट केलेलं आहे, त्याला जी काही तुम्ही कंडिशन सांगितलेली आहे, त्याच्याप्रमाणे ही व्हॅल्यू नाहीये. मग मी म्हणतोय रिट्राय, पुन्हा ट्राय कर. रिट्राय केलं. बघा, आपण इथेच एक व्हॅल्यू टाकून बघू. A65 चालेल का हो? बघा बरं, एंटर. नाही चालणार. पुन्हा रिट्राय. म्हणलं 110 चालेल का? नाही चालणार. रिट्राय. -15 चालेल का? नाही चालणार. रिट्राय. बघा आता 0 चालेल? चालेल. बघा, 100 चालेल. 55 चालतंय की काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे आत्ता आपण काय केलं, एक व्हॅलिडेशन ही कमांड वापरून युजरला चुकीची माहिती टाइप करण्यापासून रिस्ट्रिक्ट केलं, थांबवलं. त्याला सांगितलं चुकीची माहिती टाइप करू नको. व्हॅलिडेशन हा प्रकार लक्षात घ्या, की सॉफ्टवेअर कंपनीज असेल, कुठल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा व्हॅलिडेशन किंवा सॉफ्टवेअर्समध्ये व्हॅलिडेशन हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. जर आपण व्हॅलिडेशन आत्ता ह्याला केलं नसतं आणि मगाचसारखं सॅनला ए-बी-सी, A59, एखाद्याला 110 मार्क्स, एखाद्याला मायनस मार्क्स, तर बघा आपला ओव्हरऑल रिझल्ट किती चुकला असता. म्हणून व्हॅलिडेशन्स ही सगळीकडे कंपल्सरी केलेली असतात. त्याने तुमचा डेटा हा करेक्ट होतो. जसं आत्ता आपली मार्कशीट, जर मी या सगळ्यांचे मार्क्स टाकत गेलो, तर ही माझी मार्कशीट आता एकदम करेक्ट आहे. एकाचेही मार्क्स चुकलेले नाहीयेत. कुठलीही व्हॅल्यू कमी जास्त नाहीये. हां, आता काय होईल? सपोज लॅनला 69 मार्क्स आहेत. त्याच्याऐवजी चुकून युजरनी 96 टाइप केले. तर ही आता युजरची एरर आहे. ही आपल्या माणसाची चूक होणार आहे. पण आता एक्सेलकडनं कुठलीही चूक होणार नाही. तर याला म्हणतात एक्सेलमधलं व्हॅलिडेशन. आपण ह्याचंच अजून एक उदाहरण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत हे नीट समजून घ्या, बघा आणि याची प्रॅक्टिस करून बघा. धन्यवाद.